नमस्कार, मी संगीता कारभार. माझे चॅनल संगीता लाईफस्टाईलवर तुमचे स्वागत करते. तर आपण आज पाहणार आहे फुग्याची बाई कशी तयार करायची. कारण बरेच जणांना असा प्रश्न पडतो का आता नवीन मुली शिकतात ना, तर त्यांना माहीत नसतं का आता ही फुग्याची बाई कशी करायची. आणि मी एकदम सिंपल सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. कारण का माझ्याकडे पण क्लासला मुली असतात. मी पण मग आहे ना त्यांना शिकवताना ना असं अवघड भाषेतून नाही, एकदम सोप्या भाषेतून शिकवते. का जेणेकरून त्यांना त्यात मग थोडेसे बदल करता येतात. मग तसं ते एकदम चांगल्या नवीन नवीन डिझाईनच्या बाही तयार करू शकतात. तर मग असं वेळ वाया न घालवत आपण चला आज मुलींबरोबरच आज मुली पण क्लासला आहे, त्यांना पण मला बाई दाखवायची आहे. तर मी त्यांच्याबरोबर तुम्हालाही पण बाई एकदम सोप्या पद्धतीने दाखवते का बाई कशी तयार करायची ती फुग्याची बाही. फक्त फुगा म्हणजे त्याला चुन्या पाडणारे आपण म्हणजे फुग्याची बाही. चला तर मग आता ही घेतली मी बाई कापलेली अस्तरचा भाग आहे हा. तर आता ही पहा बाई किती इंच आहे माझी, 7 इंचाची बाई आहे. 1 इंच वाढव घेतलं म्हणजे किती इंच झाली, 8 इंच. हे 8 इंच माप घेतलेलं आहे. आता अर्धा इंच खाली शिवण्यासाठी सोडत असते वरती अर्धा इंच. तर ही झाली 8 इंचाची बाई. मग आता आपण प्रथम ब्लाऊजचा आहे ना काठ कापून घेतलेला आहे. आता हा काठ आहे, हा काठ किती इंचाचा आहे, 4 इंचाचा आहे. मग आता 4 इंचाचा काठ तर तो खालच्या साईडने टाकायचा आहे. जी बाई अस्तरची जी बाई आहे ना त्याच्यावर हां तिथं आहे ना ते 4 इंचाचा काठ. मग मी 4 इंचाचा काठावर एक मार्जिन करून घेतले. आता उरलं किती आहे आपलं वरती 4 इंचच. मग 4 इंच आणि 4 इंच. तर मग आता याला कसं माया आहे ऑलरेडी. आता हा घेत आहे मी 1 इंच एक्स्ट्रा घेते म्हणजे 5 इंचाचं घेतलं आहे. कारण का वरती शिवण्यासाठी अर्धा इंच खाली अर्धा इंच म्हणजे कपडा तंतोतंत बसला जाईल. तर मी आता 5-5 इंचाच्या 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. मग आता मी प्रथम काय करणार आहे, त्यांच्या पट्ट्या टाकून घेणार म्हणजे प्लेटी टाकून घेणार आहेत दोन्ही पट्ट्यांवर. पट्ट्या अशा टाकणार आहे का तिकडून 4 इंच सोडणार आहे मी. एक मार्जिन करणार आहे 4 ते 5 इंच सोडा आणि आता तिथून प्लेटी टाकायला चालू करून देणार आहे. मग आता ह्या प्लेटी टाकून होत आहेत. आता ह्या प्लेटी एक 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 प्लेट टाकताना घडी कशी मारायची, आपल्याकडे त्याचं हे आले पाहिजे, तोंड आलं पाहिजे. म्हणजे त्या प्लेटी एकसारख्या चालतात. तुम्ही जर समोरच्या बाजूने प्लेटीचं तोंड केलं तर समोरच्या बाजूने सगळ्या टाकायच्या. जर आपल्या साईडने हे केलं तर अर्धा इंच. तुम्हाला जर तसं लक्षात नाही आलं तर तुम्ही 1-1 इंचावर अर्धा इंचावर मार्जिन करून पण प्लेटी टाकू शकता. किंवा मग जर तुमचा जर हातात बसत असेल तर अर्धा इंचाचा अंदाज येतो. एक प्लेट झाली का दुसरी प्लेट लगेच त्याच्या मापात ती टाकता. मग असं अर्धा इंच 1-1 इंचावरच्या प्लेटी टाकून घ्यायच्या. तुम्हाला छोटी प्लेट असली तर छोटी प्लेट टाका. कापड जर कमी असलं तर छोट्या टाकायच्या. कापड जर भरपूर असलं तर मग 1 इंचावर घेतलं तरी चालतं. दिसताना काही नाही, थोडाफार फरक दिसतो का हे प्लेट मोठी दिसते आणि ती प्लेट छोटी दिसते. बाकीचा काही फरक नसतो. इकडून पण 4 इंच सोडायचं. 4 ते 5 इंच. इकडून जे 4 इंच सोडलं तर तिकडून पण 4 इंच. इकडून 5 इंच तर इकडून पण 5 इंच. का आपल्याला बाही कारण अर्धा इंच एक्स्ट्रा का ठेवायचं का नको, बाही कमी नको पडायला आपल्याला. कारण जॉईन द्यायला एक प्लेटीसाठी आपण जॉईन देत बसणार नाही. कपडा साडीचा असा असतो का तो निपजतो. तो सगळं व्यवस्थित बसला तर फिटिंगमध्ये ब्लाऊजची बाही घालता येते. आता मी वरतून आता त्या प्लेटीचं तोंड कसं आहे तुमच्या बाजूने, माझ्याकडं नाही. पहिले ते करताना मी माझ्याकडं प्लेटीचं तोंड होतं. आता तुमच्या बाजूने आलेलं आहे. मग ते फक्त मी घडी व्यवस्थित वरची प्लेट वरच्याप्रमाणेच खाली सरळ प्लेटी टाकत चालले आहेत. एक 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 जेवढ्या प्लेटी वरती आहेत तेवढ्याच प्लेटी खाली पण टाकून घ्यायच्या. अशा करता करता पूर्ण प्लेटी हळूहळू तयार होत चालतात. पुढचं 5 इंचाचं अंतर ते बरोबर मोकळं दिसायला लागलं लगेच. म्हणजे तुमच्या प्लेटी पण व्यवस्थित दिसते आणि बरोबर जो फुगा येतो तो पण बरोबर खांद्याच्या शोल्डरपाशी बरोबर मधोमध टाकता येतो. जे नवीन असतात ना शिकव त्यांना लक्षात येत नाही. प्लेटी टाकायला टाकल्या पण कशा टाकायच्या, काय टाकायच्या आणि एवढं बारीक-निरीक तुम्हाला कोणी सांगणार नाही. त्याच्यासाठी लक्ष देऊन ऐका की जेणेकरून प्लेटी कशा टाकायच्या. हा ब्लाऊज मी खास ते सांगितलं होतं की माझ्या मुलींना शिकवण्यासाठी चालू आहे. म्हणून मी तुम्हाला पण हे व्हिडिओमध्ये का टाकते की माझ्या मुली पण हे नवीन शिकवायचं चालू आहे त्यांना. आता हे अशा प्रकारे आता आपल्या प्लेटी ना पूर्ण तयार होत आलेल्या आहेत. आता फक्त एक प्लेट टाकायची राहिली शेवट. आता ही झाली आपली प्लेटी टाकून पूर्ण तयार. दिसताना लगेच दिसत आहे एकसारख्या प्लेटी दिसत आहेत. अशा साडीच्या मिऱ्याच्या कशा एकसारख्या दिसतात तशा त्या टाईप साडी. कारण ही साडीचा कपडा असा चरबट आहे थोडासा. त्याच्यामुळे ते
असा फुगून राहतो, ते असा एकसारखी प्लेन वाटत नाही. मग तुम्हाला लागलं तर इस्त्री मारून पण घेऊ शकता. आता पहा माझ्या दोन्ही प्लेटी तयार झालेल्या आहेत. आता मी काय करणार आहे, काठ जो आहे ना त्याचा पण दोन्ही बरोबर मध्य करून घेणार आहे. दोन्ही मध्य जर केला तर मग आपल्याला एक ह्या बाईला आणि एक त्या बाईला हे करता येईल. आता दोन्हीचा मध्य, आता बरोबर पहा दोन्हीचा मध्य ते कापून घेतला. आता आहे ना जे खाली प्लेटी टाकलेल्या आहेत ना, कोणत्याही साईडपासून एका साईडपासून तुम्ही ना जो खालचा जो आपण जो कापलेला असतो ना ब्लाऊज पिसापासून काठ, त्या साईडनी लावायला चालू करायचं. खालचा काठ तसाच ठेवायचा. आता जो गुलाबी कलरचा काठ दिसतोय ना तो खालचा काठ आहे, आणि जे वरचा कपडा आहे ते साडीच्या कपड्यासारखा तो तिथून कापलेला आहे. मग तिथंच आता पुन्हा जॉईन करणार आहे मी. आता हा पहा पूर्ण जॉईन होतोय. घाई नाही करायची, कोणत्याही गोष्टीची घाई जर केली ना तर मग चुकतं. डिझाईनच्या ब्लाऊजला थोडा वेळ जादा लागतो, पण निवांत जर शिवला तर परफेक्ट ब्लाऊज शिवण्यात येतो. आणि आता तुम्ही तर नवीनच आहे. आता तुम्ही जे शिकताय, तुम्ही जे यूट्यूबवर पाहून करताय ते पण तुम्ही नवीन असता म्हणूनच तुम्ही यूट्यूब पाहत असता ना. तसं मुलींनाही मी शिकवतो, आणि नवीन असतं म्हणून त्यांना एकदम एकदा तुम्हाला ही छोट्या-छोट्या वस्तू जमल्या ना, तर तुम्हाला पुढे नंतर कोणताही व्हिडिओ सहज इझी म्हणजे तुम्हाला डिझाईन पण करता येते, आणि व्हिडिओ पाहिल्याबरोबर लक्षात पण येतं का ह्या काय करतायत बुवा. मग तुम्ही जर बेसिकच जर तुम्हाला चांगलं नाही आलं तर तुम्हाला मग काय म्हणते ना ॲडव्हान्स कधी येणार? तसं आहे. आता मी पहा पहिली एक टीप मारून घेतली आहे. आता त्याच्यावर आता दाब टीप देते. दाब टीप प्रत्येक वेळेस दाब टीप म्हणलं ना तर दाब टीप द्यायचीच. जेणेकरून साडीचा कपडा कसा लूज असतो, काहींचे धागे निघतात. तर मग काय होतं जागेवर असं लगेच हे बसतं, फाटल्यावानी दिसतं. कोणी म्हणतं अरे टीप नाही बसली, पण ते कपडा आहे ना धरत नाही काही कापड असं म्हणून दाब टीप द्यायची. आता पहा तंत दिसतंय, वरती प्लेटही दिसतात, खाली काठही दिसतं. आता मी प्लेटीबरोबर दोन्ही कोण पण मोजून घेईन. आता एक जो सुईचा आहे ना तो आपल्या खालच्या साईडने आलेला आहे. टिक मार्क का करायची का जेणेकरून बाई चुकणार नाही. आता याची टिक मार्क कशी ह्या कापडावर आली तशी त्या त्या घड्यांच्या याच्यावरच ती त्या दुसऱ्या अस्तराच्या जे हे असतं ना बाई त्याचा पण तसंच येणार. आता मी पहा दोन्ही साईडनी ना किती प्लेटी पडल्या ते पाहते. दोन्हीचं मध्य किती आहे, बरोबर मध्य टच आहे ना तिथं ठेवलेलं आहे बरोबर. म्हणजे आता दोन्ही कोण कापड उरलेलं आहे तरी चालेल, उरलेलं चांगलं पण कमी पडायला नको. कारण साडीचा कपड्याचं असं असतं, कमी जर पडला त्याला जॉईंट दिला तर तो खूप दिवस टिकत नाही. कितीही चांगला जॉईंट द्या, साडीचं कापड निपजतं म्हणजे निपजतं. आणि ह्या साड्या कशा भारी साड्या असत्या, यांचा आहे ना म्हणजे असं जास्त दम धरत नाही, पातळपणा असतो ना त्यांच्या ह्याच्यात. म्हणून मग जॉईंट देताना पण व्यवस्थित द्या, का जेणेकरून समोरच्याचं पण काही नुकसान होणार नाही आणि तुम्हालाही पण समोरचं कोणी काही बोलणार नाही. हे पहा एकदम तंतोतंत टीप मारून आता मी दुसरी ही दाब टीप देते त्याच्यावर. आता झालेली ही आपली दाब टीप पूर्ण. आता आतल्या बाजूने ती घडी दुमटायची. आपण साध्या ब्लाऊजला शिवतो त्या टाईप येणार. आता खालच्या बाजूने एक टीप मारून घ्यायची. ही तिसरी टीप झाली. एका खालच्या साईडने अस्तरच्या ब्लाऊजला 3 टिपा येतात. कंपल्सरी 3 टिपा मारल्या तर ब्लाऊज एकदम टाईट फिट, इस्त्री गोळा होणार नाही, इस्त्री करायची गरज पडत नाही 3 वेळा. आता तुम्ही पाहिलं मी त्या प्लेटींना इस्त्री पण मारलेली नाही, पण कसं ते कपडाच तसा आहे का जेणेकरून तो आपोआप फुगतोय, आणि तिला फुग लागतोय असं तिला त्या प्लेटीच्या आधा नाही दिसलं तरी चालतंय, पण तिला असं तिथं फुगा आलेला पाहिजे त्या लेडीजला. मग त्याच्यामुळे मी इस्त्री नाही मारलेली. पण तुम्हाला जर प्लेटी टाईट लागत असल्या तर तुम्ही इस्त्री मारून घेऊ शकता. आता हे अशा प्रकारे मी पूर्ण कडाकडाने एकदम कडाकडाने टीप मारून घेतलेली आहे. ही माझी बाई तयार आहे. आता मी उरलेला कपडा साडीचा पूर्ण कापून टाकणार आहे, कारण मी बाई तंत कापलेली आहे आणि त्याला एक जॉईंट पण दिसतोय माझ्या बाईला. मी जॉईंट देऊन बाई पूर्ण करून घेतली होती अगोदरच, आणि मग त्याच्यावर ते पुढचं डिझाईनच्या ब्लाऊजचं तयार करायला चालू केली ती. आता हे पहा आता पूर्ण माझी बाई पूर्ण तयार झाली. आता हे दिसताना अशी दिसते, तर आता फिटिंग तुम्हाला करून दाखवते कशी दिसणार आहे ती. आता ही उलटी केली, मी माप घेतलेलं आहे, अंदाजेच माप घेते का तुम्हाला दाखवण्यासाठी. 5 वर टाकलेलं आहे आणि तिरकी टीप मारून घेतलेली आहे. आता बाई सुईची करते मग तुम्हाला दिसेल. नवीन असाल, कारण नवीन असला ना तर तुम्हाला ते फास्ट म्हणजे असं लवकर येत नाही, तर तुम्ही ना दमाने जर केलं ना तर कधी डिझाईन चुकत नाही. डिझाईनला घाई करून उपयोग नसतो, कोणतीही डिझाईन असो. हे पहा आता मी ती बाई तुम्हाला टाकून पण दाखवते कशी दिसते पहा. आहे की नाही, छान दिसते ना. मग असंच एकदम शांततेत ब्लाऊज शिवला तर चुकतही नाही आणि दिसतानाही व्यवस्थित दिसतो. आणि ती बाई पण तिला पण एकदम फुगल्यावानी दिसते लगेच. बाईचा आकार
बाई पण व्यवस्थित आलेली आहे. तर असा तुम्हाला जर ही अशी डिझाईन जर आवडली पाहिली ना मग किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फुग्याची बाई दाखवली. एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने. कारण का नवीन शिकाऊ मुली असतात त्यांना डायरेक्ट एकदम परफेक्ट बाई शिवता येत नाही. मग त्यांना सिंपल प्लेटी कशा टाकायच्या, सिंपल प्लेटी टाकल्यानंतरच त्यांना नंतर पुढच्या प्लेटी उलट्या पालट्या बॉक्स प्लेट टाकायला सोप्या जातात. पण आज एकदम सिंपल प्लेटी टाकून सिंपल फक्त इस्त्री मारायची. इस्त्री मारल्यानंतर एकदम सिंपलमध्ये बाई तयार होती. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी आजची बाई तुम्हाला शिकवलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.